चाकू की नोक पर 22 लाख रुपए की लूट करने वाले बाप बेटे गिरफ्तार। गोंदिया पुलिस ने 12 घंटे में किया खुलासा। गोंदिया में चाकू की नोक पर 22 लाख रुपए के सोने चांदी के आभूषण और नकदी लूटने वाले बाप बेटे को पुलिस ने महज 12 घंटे के भीतर गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की। दोनों आरोपियों को मध्य प्रदेश से पकड़ा गया है। 25 जनवरी की रात गोंदिया शहर से सटे फुलचुरपेट गांव में प्रतीक उके के घर 2 आरोपियों पिता और पुत्र ने जबरन प्रवेश किया। आरोपियों ने प्रतीक उके और उनकी मां को चाकू दिखाकर डराया और घर में रखे सोने चांदी के आभूषण और नकदी सौंपने के लिए मजबूर किया। जान के डर से मां बेटे ने घर में मौजूद कीमती आभूषण और नगद राशि आरोपियों को दे दी। घटना के बाद शिकायत मिलते ही गोंदिया ग्रामीण पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की। संदेह के आधार पर पुलिस ने आरोपियों के घर पर दबिश दी, लेकिन वे फरार मिले। इसके बाद पुलिस ने मोबाइल लोकेशन ट्रैक कर मुख्य आरोपी मुकेश डोंगरे को लांजी तालुका से गिरफ्तार किया, जबकि उसके बेटे आर्यन डोंगरे को बालाघाट जिले में एसटी बस से यात्रा करते समय हिरासत में लिया गया। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी किए गए सोने चांदी के आभूषण और नगद राशि बरामद कर ली है। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी बाप बेटे शिकायतकर्ता के पड़ोस में ही रहते थे और घर की पूरी जानकारी होने के कारण उन्होंने इस वारदात को अंजाम दिया। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे अपने घर और निजी जानकारी किसी के साथ साझा करते समय सतर्क रहे। हा जबरी चोरीचा प्रकार आहे। दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता। याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून 2 व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 28,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता। या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले। त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे। आरोपी काही वर्षांपूर्वी छत्तीसगड येथून गोंदियामध्ये स्थायिक झाले असे समजून येत आहे। आपल्या लोकल तर त्यांचे काही क्राईम रेकॉर्ड दिसून येत नाहीये, परंतु त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे आम्ही काल घेतलेले आहे। इतर राज्यांमध्ये त्यांचे काही पूर्वीचे क्राईम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत। त्याच्यामध्ये मोबाईल, मोटरसायकल आणि एकूण जप्त मुद्देमाल असा जवळपास 22 लाख रुपयांचा एकूण टोटल मुद्देमाल आपण जप्त केला। त्यामध्ये आरोपींना ज्यावेळेस आपण पहाटे ताब्यात घेतला आणि घरझडती घेतली त्याच्या वेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही। त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिले। त्यानंतर काही वेळाने आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते। तर लॉक लावल्यावरती आपला संशय अजून बळावला आणि त्यांचे आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी तो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळ त्याचे लोकेशन आले। तर तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच तिथे ताब्यात घेण्यात आले। तिथे त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती। मुलाचं लोकेशन विचारलं असता त्याने सांगितलं की त्याने मुलाला बस स्टँडवर ड्रॉप केलेलं आहे। मुलाचं लोकेशन काढलं असता तो सुद्धा एका बसमध्ये होता, त्याला सुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आले। ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये हा सर्व मुद्देमाल मिळून आला होता। त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आली। बरोबर आहे, आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्याने फिर्यादीची काही ओळख सुद्धा वाढवलेली होती। फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चक्रा मारत होता आणि त्यांच्याशी ओळख पाडण्याचा, त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्या माहितीमधून त्याला समजले होते की फिर्यादीकडे थोडा चांगला पैसा आहे वगैरे आहे। ते समजल्यानंतरच त्यांनी या घटनेचा प्लॅनिंग केलं असं दिसतं। नागरिकांना आम्ही आवाहन करू की आपल्या आसपास जे नागरिक नव्याने वास्तव्यास येत आहेत त्यांची माहिती आपण पोलिसांना द्यावी। त्याचबरोबर आपल्या घरामधील जे काही महत्वाची माहिती, संवेदनशील माहिती ती बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना देऊ नये। जर कोणी संशयास्पद वर्तन करत असेल तर ते तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे। त्यांचे बॅकग्राऊंड वगैरे आम्ही चेक करू।